देवीचं एक मोहक रूप म्हणजे कात्यायनी देवीचं. आदिमाया कात्यायनी देवी योगमायेचं हे 6वं रूप. कात्यायनी देवी म्हणजे मातृत्वाचं वैशिष्ट्य दर्शवणारं रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण असतात. तसंच कुमारिका चांगलं वर आपल्याला मिळावा, चांगला साथीदार जोडीदार मिळावा, या वरप्राप्तीसाठी या कात्यायनी देवीची आराधनासुद्धा करत असतात बरं का. कोल्हापूरच्या दक्षिणेला याच कात्यायनी देवीचं मंदिरसुद्धा आहे. पाहूयात कात्यायनी देवीच्या या मंदिराचं महात्म्य काय आहे. ती स्वयंभू आहे, चतुर्भुज आहे, सिंहारूढ आहे. आता नवरात्रात 9 दिवस इथं भरपूर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात. बालिंगावची ग्रामदेवता असल्यामुळे बालिंगावचे 150 ते 200 लोक नवरात्राला बसतात. पहिले 2 दिवस तीर्थावर असतात. ते चतुर्थीपासून एक टाईम त्यांना फराळ चालू होते. परशुरामांचे पापमोचन होण्यासाठी परशुरामांनी पृथ्वीभ्रमण केले, त्यापैकी कात्यायनी मंदिरात त्यांचे पापमोचन झाले. महिषासुराचे अत्याचार जेव्हा जेव्हा वाढले तेव्हा तेव्हा तिच्या रूपात माता दुर्गा प्रकट झाली आणि तिनं महिषासुराचा वध केला, म्हणून तिला देवी कात्यायनी असं नाव पडलं. ती रक्तबीज आहे. काल त्यांनी अंबाबाईने कोल्हापूरला जाऊन राक्षसाचा वध केला. त्यावेळेला काय झालं की राक्षस मारले गेले, पण त्याचे रक्ताचे थेंब पडत असतील त्यावेळेला ते रक्ताचे परत राक्षस तयार होत होते. पण कात्यायनीला दावा करून, कोल्हापूरच्या महालक्ष्मीने दावा करून, त्या राक्षसांचा निजाम दावा करून ते रक्त जे पडत होते ते संपूर्ण तिनं आपण हे केलं, भक्ष्य केलं आणि त्याच्यामुळे त्यांचा नाश झाला. नवरात्रोत्सवात मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. मंदिरात पहाटेपासूनच पूजा अर्चा आणि विविध विधी होतात. नवरात्रोत्सवात 9 दिवस भाविक इथं निवास करतात. सुमारे 150 ते 200 भाविकांची निवास व्यवस्था या ठिकाणी केली जाते. कात्यायनी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं भाविक येतात. दरवर्षी आम्ही नवदुर्गा दर्शनसाठी येतोय. आता इथे कात्यायनी देवीला आलेलो आहे. ती नवसाला पावणारी आहे देवी. आज छान खूप दर्शन झालेलं आहे, खूप छान वाटलं दर्शन घेऊन. कात्यायनी देवीच्या मंदिरामध्ये दर अमावस्येला महाप्रसादाचं आयोजनही केलं जातं. देवीच्या भंडारा यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.